ए श्याम्या इकडे काम करून दमला या मर्दानो काय करायला एवढं काम करायला ए तू लय माहिती आहे बिनकाम आहे मला माहिती आहे. हा असून दे गे शानाजी ये इकडं काय म्हणालाय सांग तू. काय मर्दा कुठे पत्ता तुमचा काय काम शेतातले आम्हालाच करायला काय लागतात. मर्दा धायकर शेते म्हणलं काम करू नको बे बोल की भावा. बस रे काय मर्दानो आईला वैताग आला. वैतागलं एवढं काय तुझ्यावर काय निवांत राजा माणूस नाही हो अरे आम्ही सकाळी सहाला यायला लागते भांगायला लागते काम करायला लागते. तू काय बिनकामाला जाईल बाबा. आम्ही कामाला तेवढं. कामाला माहिती आहे तुम्ही अंबानी होय. अरे तुला अजून परपंच नाही रे भावा. हा प्रपंच त्या प्रपंचासाठीच गेलतो आपल्याला तुला काय माहित रे ते काय झालं रे. अरे गेलतो रे मर्दा मुलीकडे जाऊन गेलो घरी गेलो त्यांच्या बर तिने आम्हाला बघितले आम्ही त्यांना बघितलो त्यांचं आम्हाला घर पसंत पडलं आमचं त्यांना घर पसंत पडलं सगळं झालं काम मर्दा. मग अरे ठरायला पण आलतं काय करायचं मर्दा ती कोरोनाची अवधस आली ना आपल्या गावात. आईला त्या कोरोनाच्या अरे ती कोरोना म्हणजे काय रे. अरे ती फक्त एक कोरोना अफवा आहे. म्हणजे कोविड-19 ए तसं नव रे. कोविड-19 नव्हती. मग कोविड-19. कोविड-19 हा. 90 90 नव्हती. 90 म्हणजे दारूचा विषय त्यो. असून दे ती काय म्हणायचं ते काय झालं ते अरे विषय ते तुझा? कोरोना अरे. म्हणजे तोंड दाखवून जायची. म्हणजे पहिला कसं आपण बैलांना कसं अवताल नेलं का नाही तोंडाला आपण मास्क लावतो. हम्म. ते आता जग बदललंय. आता माणसानं तोंडाला लावून ए, फिरायचं. तू सोड रे ते शेतकरी राहायला काय घंटा का माहिती अरे. तुला रामायच्या तू जरा दिसत मोठा भूदार काय तुला सांगतो मला काय म्हणायचं आहे माहितीये काय अरे. हे कोरोना बरोबर आहे. हा. हे कर्नाटकात नाही रे, महाराष्ट्रात कुठं आला रे कोरोना. महाराष्ट्रात अरे कुठं आला लोक काय म्हणतात सांसर्गिक रोग आहे होय ते की. तोंडातून कारण येते, इचलकरंजीत काय आमच्या व्हायरस गावाला येते. आलाय? हा? इचलकरंजीत काय आलाय आपल्या. अरे इच्छरगेजांनी आपल्या घरात पण येणार थोड्या दिवसात आता ते असं नाही रे मग काय कर्नाटकात करायचं? काय नाही हो. तू आता आत्नीला मुलगी बघून आला तिथं नाही आहे इचलकरंजीत का. होय. हे राजकारण आहे. राजकारण मला तर राजकारण वाटतंय यात राजकारण. आहे. मला तर अरे वाटतंय मी हे परवा राजकारण आहे. अरे एक मी परवा उरसाला गेलतो. इकडे कट्टर बसा घेऊसा अरे कट्टा विचार काय नाही. अरे तू बोल की तू. हा? परवा आम्ही उरसाला गेलो तिथं उरूस भरलाय आणि आमच्या इथं साधं आणि रंग म्हणजे मी खेळायचं नाही म्हणे. रंग म्हणजे आपण किती जण मिळतोय अरे 5 ते 6 जण बरोबर आहे. Point उरसात तिथं हम्म. किती हजारां लोक तिथं कर्नाटकात. हा. मग कर्नाटकात कोरोना नाही. कसं असतं माहितीये काय प्रत्येक स्टेटचं काहीतरी पॉलिसी असते रे काय पॉलिसी काय सांग. आपलं स्टेट कसं आहे पॉप्युलेशन जास्त आहे आपण शहरात राहतो अरे त्यामुळे कसं होते म्हणजे काय सामाजिक भान अरे लागतं हे सगळं कर्नाटक पेक्षा आपल्या इथं सुविधा भरपूर आहेत. तू म्हणतोस फक्त तिथं काय खाया प्यायचं वांदा तिथं आपल्याकडे सगळं मिळते खाया प्यायला. तरी पण मला आलंय रे बाहेर लोकांना भरपूर आपले रोजगारासाठी येतात त्यात होय, कामगार बरोबर. त्यात, मला ते एक सगळं म्हणायचं गर्दी आहे, होत्या. एक मिनिट. गर्दी करू नका मी होय म्हणतो. होय बरोबर आहे. मला एक म्हणायचं आहे जर कोरोना माहित झालं पण जर कोरोना पसरत असेल तर आपण सर्वांनी मास्क लावणं हे गरजेचं आहे. होय होय. कारण आपलं नाही तर आपल्या घरातल्यांनी आपली आजी असून दे आपली आई असून दे आपले वडील असून दे यांच्यासाठी आपल्याला मास्क लावून फिरणं गरजेचं आहे. आणि ही काळाची घरात गरज पिल्लू असते आहे. बारकं. बरे आपल्या कर्नाटक कोरोना नसं ना आपल्या महाराष्ट्रात असं ना इकडे असं ना कारण हे आपलं नियम आहे आणि आपण हे पाळायलाच पाहिजे. आणि आपल्या घरात जर 60 वर्ष वय जास्त होय, असेल होय. तर तरी वॅक्सिन घ्यावं जरुरीच आहे आणि अरे कसं प्रत्येकाने अरे घेतलंच पाहिजे. अरे तुला सांगतो आमच्या आजीला म्हटलं तू जाऊन डोस घेऊन ये. आजी काय म्हणते माहिती आहे आमची अरे त्यामुळे म्हणजे ताप सर्दी खोकला चालू होते. अरे एक दिवस असते रे तेवढा परत होते त्यामुळे ते घाबरून घेऊन झाले वयस्कर लोक. हे वयस्कर लोकांना समजावणं ही लई मोठी समुपदेशन करायचं आणि समजुतीसाठी असतात लोक अरे मी सांगितलं आमच्या आजीला घेऊन ये जा म्हणलं तर नाही म्हणते ना कसा रीत्या ताप येतोय आणि मी काय जाणार नाही. मग ही भ्या पहिला मोडा पहिला का माहितीये यासाठी का काय तर सरकारनं आपण काहीतरी नियोजन योजना करूया. नियोजन लावलं पाहिजे असं आम्हाला तर वाटतं. अच्छा चालतं मग पोरगीचा विषय काय झाला भावा तुझ्या या हात राहणार का नाही तुला. अरे भावा तू मुलगी बघायला तर काय ते महत्वाचं सांग पहिला मला फक्त. अरे काय नाही रे काय अडचण नाही म्हणले तिने काय म्हणले कोरोना प्रादुर्भाव कमी होऊन दे आणि यातून बघायला येतो म्हणले आणि कधी होणार आहे हे कमी आहे. हा काय बघ सोपं आहे हा. जरा सोशल डिस्टन्स ठेवायचं मास्क वापरायचं लांब. हो राम राहा चालते काय अडचण नाही आणि वॅक्सिनचा वापर करा 60 वर्ष वय असेल त्याने वॅक्सिनचा वापर करा ओके मग ठीक आहे मग मास्क लावू आम्ही आता. आता लावा चालते काय अडचण नाही ठीक आहे हो. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तोंड बंद करायचं आणि मधून माताची हे म्हटल्यावर येणार मी इकडे कॅमेरा घ्यायला पाहिजे. ए मैशा
इकडे रे एक काम करून द्या मला इकडे ये जरा बस ये 4 वाजता म्हणा बस येतो जरा दम खा जरा काय यायला सगळं शेतातली कामं आम्हालाच करावं लागतं. करा पाहिजे की बाबा 10 एकर शेती तुझी आणि करा नको कोण काम करणार ते मग तू कवा आलायस रे इकडे शेताकडे? अरे आलोय बाबा टेन्शन आहे काय सांगाय तुला किती टेन्शन आहे मर्दा परदेशी मुलगी बघायला गेलतो बर मग काय जरा गेलो जरा पोहे खाल्लो हा त्यांना आत्मीला गेलतो रे आतनी तिकडे कर्नाटकात गेलतास? अरे काय मुली दिन झाला म्हणलं तिकडे जाऊन आलो म्हणलं चला जाय हा त्या लोकांना म्हणलं पसंत पडले की रे आमचं घर आणि हे पण बर काय व्हायचं मर्दा अवधूजा होटवली यायला कोरोना नावाचा रोग आला की रे इथं आपल्या गावात अरे या नाही उडचा काय रे माझी म्हणाल अरे चालू आहे काय एवढं चालू होतं म्हणलं. चालू रे सेकंड चालू काय तर म्हणलं, बघते का चालतं बघते झालंय की बरोबर आहे.